श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. आणि आजचा हा दिवस आहे तो जागरण ज्या दिवशी होतं त्या दिवशीचा हा दिवस आहे. काल मी थोडासा तुम्हाला स्वयंपाक शेअर केलेला होता कालच्या व्हिडिओमध्ये. आणि आता ही बनत आहे गुळवणी. अजून गुळवणी, परत सांडगं वगैरे तळायचे आहेत. अजून थोडासा स्वयंपाक बाकीच होता, कारण की एवढ्या सगळ्यांचा जवळजवळ 60-70 माणसं झाली. आम्ही म्हणतो तो 50भर माणसं होतील, पण नाही, 60-70 माणसं झाली. मालक नको व्हिडिओ करा म्हणून सांगा रे, पगार खुल्लं पाहिजे ना का हाफ पाहिजे? हा, नाही पगार दिला तरी चालतंय. सांडगा एक कच्चा राहिला नसला पाहिजे. हे उत्तर इथे तळायला. आणि त्या दिवशी 5 परड्यांची पूजा करावी लागते. आईच्या घरामध्ये 2 परड्या आहेत आणि बाहेरच्या 3 परड्या आणल्या. परड्या आधी घेताना पायावर पाणी घालून हळदी कुंकू लावून तुकडा वगैरे टाकून आत घ्यायचं. आणि घरातनं सगळे आंब्याचे ढाळ वगैरे लावलेले आहेत. आता सगळी तयारी झालेली आहे. आता सुवासनी वाढून घ्यायच्या आहेत. आईच्या आमच्या 14 सुवासनी आहेत. 7 त्या सरांच्या 7 सुवासनी आणि यल्लमाच्या 5 अशा ती वाढत असते. आणि तिच्या घरामध्ये 2 यल्लमा आहेत, तर त्या दुसऱ्या यल्लमाच्या 2 अशा जवळजवळ 14 सुवासनी ती वाढत असते. आणि अशा प्रकारे परड्या या भराव्या लागतात. परड्या भरून झाली की गणपतीची आणि देवीची आरती केली आणि त्यानंतर सुवासनी मग जेवू घातल्या. आणि त्यानंतर सगळ्या सुवासनी बसलेल्या आहेत. आईच्या घरात जो बेड वगैरे होता तो सगळा बाहेर काढला. आणि ही 3 मुलं आहेत, ती 2 परसराम आणि 1 जुटिंग अशी 3 मुलं ही पुजावी लागतात. खूप गोंधळ होता अशा कार्यक्रमाचा. मनुष्यबळ हे खूप लागतं. अभय रुसलाय अभय. तरी पण सुवासनी जेवायला 1:30 ते 1:45 झालेले होते. आणि त्यानंतर हे टायमिंग होतं 4-4:30 वाजताचं. त्यावेळी मग जग येणार होता, तिथून जग निघालेला होता. त्यावर आम्ही काही केलं, सगळे म्हणजे जिथून जग येणार आहे तिथून अशी सगळी रांगोळी काढली आमच्या घरापर्यंत. थोडंसं आजूबाजूचं बांधकाम चालू असल्यामुळं एवढी काही जास्त रांगोळी काढता आली नाही. हा, देसाई परिवार सुस्वागतम असं लिहिलं. आणि तिथनं पुढं साईडनं अशा रांगोळ्या काढत गेलो. आमच्या जिथं मंडप घातलेला होता कार्यक्रमाचा तिथंपर्यंत गेलो. अशा कार्यक्रमासनी 1 मिनिट बसायला मिळत नाही. जवळजवळ 5-5:15 आम्ही सकाळी उठलेलो. त्यावेळेपासून एकसारखं रनिंग चालू होतं. इतका कंटाळा आलेला. संध्याकाळी जागरणच्या वेळी ज्यावेळी ऐकत बसत होतो आम्ही, त्यावेळी आपोआप डोळे मिटत होते. आदल्या दिवशी पण 1:30 ते 2 वाजले झोपायला. आणि दुसऱ्या दिवशी जागरण होतं त्या दिवशीसुद्धा 1:30 ते 2 वाजले झोपायला. कारण की ते जग वगैरे रात्रीच घेऊन जातात. त्यामुळं जाताना त्यांना परत जागरण झाल्यानंतर चहा, परत जेवण सगळं करावं लागतं. आणि कार्यक्रमाचे बॅनर वगैरे आधीच चौकात लावलेले होते. आणि इथं स्टेजवर पण सगळे बॅनर वगैरे लावून स्टेजची तयारी पण झालेली आहे. दारात पण छोटीशी रांगोळी काढूया म्हणून मग म्हटलं, कलर काही जास्त नव्हते
थोडे थोडेच कलर आणते आई आमची, कारण की कोण घालत नाहीत जास्त कलर माझ्याशिवाय, त्यामुळे ते संपत नाहीत म्हणून थोडे थोडेच आणते. मग जेवढे होते तेवढेच घेतले कलर आणि म्हटलं थोडीशी छोटीशी कसना रांगोळी दारात काढाव्याने. त्यात आलेलं पाणी सगळा गोंधळ एकदमच होता. पाणी पण आल्यामुळं कसं होतं, यांच्यात पाणी येतं 3 ते 4 दिवसातनं एकदा, त्यामुळं सगळं पाणी परत काढून घासून भरावं लागलं. फ्रेश कलर असले की रांगोळीसुद्धा खूप छान वाटते. आणि इथं मी बॉटलचा वगैरे काय वापर केला नाही, 5 बोटाने जशी जमते तशी काढली आणि रिकामं झाली, कारण की अशा कार्यक्रमाच्या वेळी जास्त गोंधळ करत बसून चालत नाही. जे मेन काम असतं ते आधी करावं लागतं. आता बाकी सगळं झालेलं आहे आमचं, आवराआवरी सगळी करत आहेत, कपडे वगैरे घालत आहेत. आणि आता जग आला की मग जग आणला की मग त्यांच्या हातामध्ये आणि सगळं द्यावं लागतं. मग त्यात आणि 1 तास जातो. परत ते आरती वगैरे करतात आणि त्यानंतर मग त्यांचं ते आवरायला जातात. त्यांना आवरण्यासाठी सुद्धा सेपरेट खोली ही द्यावी लागते. सेपरेट खोली आम्ही तिथं शेजाऱ्यांची होती ती, त्यांनी राहायला नाही आहेत तिथं, तर त्यांची खोली दिली. मग तिथं ते आवराआवरी त्यांची करतात. भरून ठेवा, तिकडे ठेवलेतच ना मग पातेली बितेली. तसंच काय आधी डोकं चालणार. हाय नमस्कार. आणि पाणी आलेलं ते पाण्याची पाईप एवढी जाम बसलेली, काय केलं तर निघणं. पोरं असं वडून वडून काढत होते. बहुतेक ती पाईप एर धरलेली असावी, त्यामुळे ती एकदम अशी गच्च बसलेली होती. तरी पण पोरांनी ओढून ओढून ती काढली. मोठ्यानं काही ती निघना, तर दोन्ही पोरं बसली इकडे तिकडं आणि वडून काढलेले आहेत. आणि ही शूटिंग मी श्रीला करायला लावलेलं, कारण की आठवणी राहतात बघा आपल्या. हे काय सारखं सारखं आपल्याला बघायला मिळत नाही, त्यामुळं कसं केलं काय केलं हे सगळ्या आठवणी राहतात. त्यामुळे म्हटलं थोडंसं शूट करून ये जा. रांगोळी काढलेली सगळी. मामा ए मामा ए मामा आणि दारामध्ये असे सिंपल छोटीशी रांगोळी मी काढलेली होती. एवढं सगळं आवरूसपर्यंत जगवाली आलेली होती. जग घेऊन येत असताना 1 मग आंबलीचा, परत 1 दुरडी, असं सगळं संकट त्यांच्या घेऊन यावं लागतं. मग वहिनीची जी आई होती तिनं दुरडी घेतली आणि मी जो आंबलीचा मोगा होता तो घेतला आणि मग जगाला घरामध्ये घेतलेला आहे. यांचा जग खूप छोटा होता, एकेकांचे जग खूप मोठे असतात. आई काट. खुर्ची काढू ना काय ती खुर्चीच ठेवायचा आहे. खुर्चीच ठेवायचं. खुर्ची पुढे घे. हे आंबलीची घागर
गारवा आहे तर त्या जी मागची काढ गटरेवर काढतो गादरोडीतला झालं. ओके, आता आमचं जे साहित्य दिले तेवढं द्या. हार ओटी साहित्य साडी म्हणजे जगाची जगात हार दे. कशाला उडगडालीस गती आता वागडी करायची. आय ओ आता बाई गजरा असला तुला खायला लागते ते कशी. अगं बाई, एवढी कशा कुठे ठेवली पाहिजे आत्या केळ 700 रुपये किलोनं गजरा आणलेला होता, त्यातला निम्मा गजरा त्यांना दिला. आता आरती वगैरे झालेली आहे आणि सगळं म्हणजे आवरण्यासाठी ती जगवाली जी असतात ती सगळी गेलेली आहेत. घरामध्ये जग आला की छान वाटतं आणि ती सगळी गेल्यानंतर मग मी थोडंसं जगाचं शूटिंग केलं. छान आहे त्यांचा जग आणि पूर्ण जगाच्या पाठीमागं त्यांनी मोरपिसं वगैरे लावलेले आहेत. असा कार्यक्रम देवीचा करायला घरामध्ये खूप छान वाटतं, पण त्याच्यासाठी आपल्या घरामध्ये जागा वगैरे सुद्धा व्यवस्थित असावी लागते. आता आईचं आमच्या घर जे आहे ते खाली असल्यामुळे किती पण सुवासनी बोलवा आणि काही करा काय वाटत नाही. पण आमच्या तिथं अजिबात त्या बायका आधी चांगल्या नाहीत, त्यामुळे माझा मूडच नाही की म्हणजे देवाचा कार्यक्रम कोणता करावा की काय. बायका त्या कशा आहेत की 4 माणसं आली की जास्त करणार, दारा आपटणार, काय वाटेल ते घाणघाण शिवाय देणार असल्या बायका आमच्या आजूबाजूला असल्यामुळे मला अजिबात म्हणजे माझ्या पण सुवासने वगैरे वाढायच्या आहेत, पण शेजारपाजारी माणसं चांगली असली की आपल्याला करायला हौस वाटते. पण मला तर म्हणजे मूडच नाही काही करायचं आणि त्यात घरामध्ये अडचण एक ढीगभर आहे. सुवासने जेवू घालायच्या तर कुठं घालायच्या आणि पसारा ठेवायचा तर कुठं ठेवायचा असा प्रॉब्लेम होतो. त्यामुळे मला तर खूप म्हणजे अवघड वाटत आहे. पण काय नाही झालं तर मला नदीला परडी ही सोडावीच ह्यावर्षी लागणार आहे, कारण की माझं 3 वर्ष होऊन गेलेले आहेत आणि 3 वर्षाचा जो कट असतो तो करावाच लागतो आणि नाही करून तो चालत नाही. त्यामुळे मला ह्यावर्षी काहीही करून परडी ही सोडावी लागणार आहे. आणि त्यानंतर मग सगळ्यांनी जेवून घेतलं, कारण की 9 वाजता बरोबर कार्यक्रम चालू होणार होता. त्यामुळे जे आमचे घरचे होते आणि थोडे बाहेरचे आले त्या सगळ्यांनी जेवण घातलं होतं. दोंडीराम ठाकरे यांच्याकडून 101 रुपये आभारी आहोत. आशीर्वाद असेल. तर मैत्रिणींना असा होता आजचा छोटासा ब्लॉग. कसा वाटला काय वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा विसरू नका. लाईक आणि कमेंट मात्र आठवण करत जावा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.